सवाई सर्जेच्या नावानं, नाथ साहेबाच्या नावानं, नाथ साहेबाच्या नावानं, सवाई सर्जेच्या नावानं, नाथ साहेबाच्या नावानं. जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, सबंध बैलगाडी शर्यत क्षेत्राला ज्या मैदानाची उत्सुकता लागून राहिली होती त्या मैदानाची आज आपण मुलाखत घेत आहोत. मित्रांनो, ही आढावा मुलाखत आहे. दिनांक 23 जानेवारी रोजी महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं ओपनचं मैदान पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सुपेखुर्द या गावामध्ये संपन्न होत आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? आकाश फडतरे. गाव? गाव सुपेखुर्द. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? हे मैदान तुम्ही आयोजित केलं का? आम्ही म्हणजे तालुक्यातली बरीचशी आमची मित्रमंडळी आहेत. बरं. आणि आपले 2 दुकानं आहेत, शॉप आहेत कपड्याचे, त्याच्या दृष्टीने आपण आयोजित केलं. बरं, कोण कोण आहे? त्याचं आयोजन आहे 7-12 मेन्सवेअर सासवड आणि हाऊस ऑफ ब्रँड हडपसर ह्या 2 दुकानांच्या माध्यमातून झालेलं आहे. बरं, काय सांगाल मैदान कशानिमित्त आयोजित केलं आहे? वीर यात्रेनिमित्त श्रीनाथ मोस्कोबा जोगेश्वरी यांच्या यात्रेनिमित्त आपण मैदानाचं आयोजन केलेलं आहे. मैदान कुठं संपन्न होते दादा? मैदान सुपेखुर्द गोरोडी धरणाजवळ संपन्न होणार आहे. बरं, मैदानाची तारीख किती? तारीख 23 तारीख असणार आहे मैदानाची, 23 जानेवारी. तुमचे बरेचसे बॅनर जाहीर झाले, मात्र तारखा रद्द झाल्या आणि मैदानाच्या स्वरूपामध्ये पण बदल झाला. तर काय सांगाल, आता फायनल काय ठरलं आहे तुमचं? फायनल मैदान हे ओपनचं असणार आहे आणि 23 तारखेला 100% संपन्न होणार आहे. बरं, तर आता मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा? प्रोसेस ही एक 50 ते 60% झालेली आहे. 1-2 दिवसात ते 3 दिवसात आपण परवानगी कधी बघायला मिळेल? बरं, टाकून देऊ. बरं, त्यानंतर मैदानाचं स्वरूप काय, आदत एक ओपन आहे? ओपनचं मैदान राहणार आहे. मैदान कुठं संपन्न होत आहे? पुरंदर तालुका सुपेखुर्द या गावात. बरं, सुपेखुर्द या गावामध्ये संपन्न होत आहे. तर दादा, ह्या ठिकाणी पहिलं मैदान झाले का? नाही, पहिलंच मैदान आहे. ह्या लोकेशनला येण्यासाठी कुठून कुठून कसं कसं यायचं आहे? या लोकेशनला येण्यासाठी सगळ्या घाटांनी आलं तर सासवडमध्ये जर आलं तर सुपेवरून पण रोड आहे. सुपेखुर्दमधून तुम्ही गावातून पण येऊ शकता वर. आणि दुसरा आहे चिववाडी घाटाने आलं, बापदेव घाटाने आलं तर आपले जे नारायणपूर बिवडीचा रोड आहे त्या बिवडीच्या आणि अलीकडं थोडं एक फाटा आहे वर डाव्या हाताला, तिथून रोड आहे. लोकेशन आपल्या माध्यमातून शेअर केलं जाईल? शेअर केलं जाईल लोकेशन. बरं, हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर केलेल्या नियमावलीनुसारच होईल का? हां, नियमावलीनुसारच त्यांच्याच नियमाने पार पडेल का? 100%. जी बक्षिसं जाहीर केलीत बॅनरवरती, ती सगळी बक्षिसं विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? हो, 100%. बरं, त्याचबरोबर दादा, या मैदानातलं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. पहिलं बक्षीस आहे स्विफ्ट गाडी असणार आहे, दुसरं बक्षीस मिनी ट्रॅक्टर, तिसरं बक्षीस बुलेट, चौथं बक्षीस युनिकॉर्न, 5वं बक्षीस हे स्प्लेंडर गाडी असणार आहे आणि त्यानंतरची 3 बक्षीस ही सिटी 100 असणार आहेत. त्यानंतर क्वार्टर फायनलची बक्षीस राहणार आहे 21, 18, 15, 12, 10, 9, 8, 7. त्यानंतरचे मेगा फायनलची प्रत्येकास 5,000 देऊन देऊन हे कर. बरं, फायनलला 2 नंबरला उतरणाऱ्या गाडीची तुम्ही बक्षीस सांगितली. त्यानंतर मेगा फायनल ती सेमीफायनलला 3 नंबरला उतरणार आहे. बरं, प्रवेश फी किती आहे दादा? प्रवेश फी 4,999 असणार आहे. बरं, नोंद सुरू झाली का? नोंद आजपासून सुरू झालेली. मैदानामध्ये ऐन वेळेस कुठला बदल केला जाणार नाही ना? नाही, मैदानामध्ये आता इथून पुढे बदलणार. बरं, आता आपण हे संपूर्ण मैदान जे पार पाडणार आहे यासाठी तुम्हाला कुणाकुणाचं कशा पद्धतीनं मार्गदर्शन लाभलेलं आहे? आपले अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुरंदर तालुकाचे अध्यक्ष बाबाराजे जगताप यांचं पूर्णपणे सहकार्य आहे आपल्याला. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण हे मैदान घेतोय. एवढं मोठं मैदान घेत आहे, मोठ्या संख्येने या मैदानाला गाड्यांचा प्रतिसाद भेटणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी होईल, प्रेक्षक बघायला येणार आहे. तर कशा पद्धतीनं तुम्ही या मैदानातलं गर्दीचं कंट्रोल करणार आहे, कशा पद्धतीने नियोजन केलं आहे? पूर्णपणे आपण सगळ्यांना जागा ठरवून दिलेले आहेत. तर जे बैलगाडा मालक असणार आहेत ते ज्यांना बैल लावायसाठी त्यांना एक जागा आहे, दुसऱ्या जे प्रेक्षक वर्ग बघा येणार आहे त्यांच्यासाठी वेगळी पार्किंग आहे, आणि जे सगळे आपले दुकानदार वर्ग असतील सगळे
त्यांच्यासाठी वेगळी जागा आहे. वेगळी जागा आहे. सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे. सगळं नियोजन ह्या मैदानाच्या वेळोवेळी अपडेट आपल्यामार्फत यूट्यूबद्वारे प्रक्षेपित केल्या जातील ना सगळ्या? 100%. चालतंय. धन्यवाद दादा. त्याचबरोबर या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? वेळेत नोंदणी करून घ्या. काय होतं नंतर खूप त्रास होतो आम्हाला पण, प्रत्येक गाडा मालकाचा फोन उचलता येत नाही. काय माणसांना थोडं वाईट पण वाटतं. त्यामुळं जेवढी लवकर करता येईल तेवढी लवकर करा. ऑनलाईन लॉट कधी काढले जातील? 22 तारखेला संध्याकाळी. आता मैदानावरती तुम्ही बक्षिसा 1 नंबरचं एक आणले, स्विफ्ट गाडी आणि बुलेट एक आणली, दाखवायला आणली. तर बाकीच्या बक्षिसांचं कसं काय? बाकीची बक्षिसं पण झालेली आहे. ते आपल्या ह्याच्यावर तुम्हाला सगळं स्लिप वगैरे सगळं दाखवून. बरं, बुकिंग केलं का त्याचं? बुकिंग झालेलं आहे सगळं, फक्त आपल्याला देऊ शकत नाही. बरं, देऊ शकत नाही. मग ते कधी मिळणार? ते आपण मैदानाच्या आदल्या दिवशी सगळी बक्षिसं लावून इथं परत ठेवणार आहोत. हे दाखवू. हां बरं, चालेल. आपलं नाव दादा? साहिल जगताप. साहिल भाऊ, काय सांगाल मैदानाच्या विषयी? मैदान बरेच दिवस झाले या मैदानाची चर्चा आहे. बैलगाडी शर्यत क्षेत्र या मैदानासाठी उत्सुक आहे. तर किती दिवसापासून या मैदानाची तयारी सुरू आहे दादा? 1.5 महिना चालू आहे मैदानाची तयारी चालू आहे. आधी जागा बघितल्यावर आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं अशी जागा होईल, पण 1.5 महिने मेहनत घेऊन आम्ही आता हे केले तयार. ब्रेकर वगैरे, ट्रॅक्टर ब्रेकर, फॉकलँड, डंप, सगळं म्हणजे सगळे सामग्री वापरून आपण हे 1.5 महिन्यात सगळं तयार केले. बरं, मैदानाचं रान कसं आहे? माती कशी? कटनाचं रान आहे, नॉर्मल उराटी आहे. बरं, एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत? एकूण पाट्या 9 आहेत. बरं, फाटीच्या आतमधलं अंतर किती? 14 फूट. 14 फूट आहे. ओपनचं एवढं भव्य दिव्य मैदान घेत आहे, त्याच्यामुळं किती पल्ला ठेवण्यात आला आहे दादा? कंप्लीट 800 फूट पल्ला आहे आपला. परफेक्ट टेपनी मोजला? टेपनी मोजून. खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10. बरं, निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 800 फूट आहे ना रान पुढं. ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी एकूण मैदानाला किती टक्के बॅरिकेड असतात? 100% बॅरिकेड आहेत. बरं, त्याचबरोबर आजूबाजूला जे क्षेत्र आहे शेतकऱ्यांचं, तर त्यांची काय अडचण आहे का? नाही, त्यांची काहीच अडचण नाही. सगळ्यांसोबत बोलणं झालेलं आहे. आता हे 2-3 दिवसात जे नॉर्मल बाजरी वगैरे ते सगळं निघणार आहे. म्हणजे बाटूक वगैरे आहे, ज्वारीचं वाहतूक वगैरे ते सगळं निघणार आहे. बरं, त्याचबरोबर जे बैलगाडी मालक आदल्या दिवशी मुक्कामाला येणार आहेत त्यांचं कुठं कसं नियोजन केलंय? त्यांचा निवारा कुठे केला? कुठल्या दिशेला निवारा केलेला आहे? मैदानाच्या समोरच जागा आहे, तिथंच निवारा टँकर, पाण्याचा टँकर वगैरे आपण सगळं. मैदानाच्या दक्षिणेच्या उत्तरेच्या बाजूला कोपऱ्यामध्ये. बरं, त्यानंतर नंदी कोणत्या दिशेकडनं कोणत्या दिशेला धावणार आहे? दक्षिणेकडून उत्तरेकडे. बरं, त्याचबरोबर दादा ज्या दिवशी मैदान संपणार त्या दिवशी इथं पशुवैद्यकीय अधिकारी दिवसभर असणार का? दिवसभर असतात. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली का? 2 ॲम्ब्युलन्स. पिण्याचे पाण्याचे टँकर किती आहेत? 3 आहेत. बरं, ज्या आदल्या दिवशी बैलगाडी मालक या ठिकाणी मुक्कामाला येणार त्यांच्या जेवणाची वगैरे सोय केली का? जेवणाची वगैरे सोय 100%. बरं, तिथे इथं आल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं, कॉन्टॅक्ट करायचा आहे? फ्लेक्सवर नंबर दिलेले आहेत ना, त्यांना त्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचं. बरं, त्याचबरोबर दादा खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? कालिदास आप्पा गाठी बिवरीचे. निकाल रेषेवरती पुढे किती कॅमेरे आहेत? 2. पट्टी आहे खाली? खाली पट्टी. कॅमेरा आहे? त्याचबरोबर पुढे समालोचन कोण कोण करणार आहे? आपले मयूर तोरळेकर आणि हे प्रवीण गाठे. त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? STC. बरं, त्याचबरोबर दादा या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, नाही. विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? काहीच नाही. ज्या ठिकाणी तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणीत, अडथळेत, हे सगळे मैदान सुरू होण्याच्या दिवशी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? ज्या ठिकाणी माती आवश्यक आहे त्या ठिकाणी मातीचा डेपो, ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली, त्याचबरोबर ज्या ठिकाणी एकाच दुसरा मोठा बारीक खडा आहे तो उचलला जाईल? 100%. बरं, अजून या मुलाखतीच्या माध्यमातून बैलगाडी मालकांना तुम्ही काय आव्हान करताल या मैदानाच्या संदर्भामध्ये जर कोणाचा संभ्रम असेल तर? मैदानाचं म्हणजे मैदान सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमवण्यासाठी घेतलेलं नाही. जे बक्षीस आपण ठेवले त्या हिशोबाने आपण प्रवेश फी त्याचे 50%च कमी ठेवलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढं लवकर नोंदणी करता येईल तेवढं लवकर नोंदणी करून घ्या, नंतर प्रॉब्लेम होतो लय. ज्यांना मैदानाबद्दल काही शंका असेल त्यांना आपण लाईव्ह लोकेशन पाठवणार आहे, स्वतः येऊन पाहिलं तरी चालेल. फाटीची स्वतः येऊन पाहणी केली तरी चालते. बरं, त्यानंतर मैदान हे एवढं भव्य दिव्य आहे, मोठ्या प्रमाणावरती इथं पब्लिकची गर्दी होणार आहे, तर रस्त्यांचं कसं नियोजन केलं आहे? रस्ते 2-3 रस्ते आहेत ना यायला जायला, काय दुसरा काय प्रॉब्लेम नाही. 2-3 बाजूनी रोड आहेत, तिन्ही गावातून पण आहे, बिवडीकडून पण आहे, इकडं वरून पण. बरं, सगळीकडनं निघायला व्यवस्थित आहे सगळं. बरं, तर काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना? लवकर जास्तीत जास्त नोंद करून सहकार्य करा. ते अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबाराजे जगताप ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुक्यामध्ये सगळ्यात मोठ्या रकमेचं मोठ्या बक्षिसाचं मैदान दिनांक 23 जानेवारी रोजी संपन्न होतं आहे. या वर्षातलं 2026चं सुरुवातीचं सगळ्यात मोठं मैदान संपन्न होतं आहे. आपल्या समवेत बाबा काय सांगाल? एवढं मोठं
पुरंदर तालुक्यात पहिलं मैदान होतं आहे. कशा पद्धतीनं आयोजकांचं आणि तुमचं बॉन्डिंग झालं? पुरंदर तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की पुरंदर तालुक्यात पहिल्यांदा एवढं मोठं मैदान होतं आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातल्या सर्व बैलगाडा मालक असतील, संघटनेचे सगळे सदस्य असतील, सभासद असतील, यांनी सर्वांनी ह्या मैदानाला सहकार्य करून मदत करून सहकार्य करावं. बरं, कशा पद्धतीनं आपण पाहतो काय काय ठिकाणी ऐन वेळेस मैदानं कॅन्सल केली जातात, तर तुमचं कसं काय ह्या वेळेसचं नियोजन आहे? कसं कॉन्टॅक्टमध्ये आयोजकांना तुम्ही? आयोजकांचं खरं जे कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण पहिल्यांदा त्यांनी आदत बैल आणि दुसरा बैल एकत्र घेतलं होतं. त्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क साधला तर त्यांनी म्हणले आम्हाला संघटनेच्या नियमाप्रमाणेच मैदान घ्यायचं आहे. त्यांनी दुसरा बैल मैदान केलं, पण त्यानंतर असं लक्षात आलं की दुसरा बैल करण्यापेक्षा ओपन करायचं, म्हणूनसाठी त्यांनी ओपन मैदान केलं. आपल्या संघटनेच्या शब्दाला मान देऊन त्यांनी ओपन मैदान केलं. बरं, त्याचबरोबर बक्षिसाच्या संदर्भात काय सांगाल? बक्षीस समोर बघा, समोर तुम्हाला गाडीच आहेच, बुलेट पण आहे आणि बाकी सर्व तुम्हाला रिसीट ग्रुपवर तुमच्या माध्यमातून मिळतीलच तुम्हाला. त्या सर्व पैसे वगैरे भरलेले आहेत ते रिसीटचे वगैरे. बरं, आता एवढं मोठं मैदान घ्यायचं हे केलं, निर्णय घेतलेला आहे, तर तुम्ही बैलगाडी मालकांना काय आव्हान करताल? की बैलगाडी मालकांना आव्हान करा, इथं पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात मैदान आहे, पारदर्शकता तर आहेच, पण त्याबरोबर तुम्ही जास्त सहभाग करून आम्हाला सहकार्य करावं. की बाबा आयोजकांना या कार्यक्रमाला रंगत आली पाहिजे असा आमचा हेतू आहे, की बाबा मैदान चांगल्या प्रकारे व्यवस्थित आणि मोठ्या प्रमाणात व्हावं म्हणून. बरं, आता इथून पुढे अजून किती बाईट पाहायला मिळतील मैदानाच्या? ह्यानंतर अजून तुम्हाला 2 बाईट पाहायला मिळतील, वेळोवेळी तुम्हाला त्याची सूचना हे जे अपडेट दिल्या जाते. अपडेट दिलं जातं. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल. हो, ते तर या मैदानामध्ये ओपनचं मैदान आहे, या मैदानामध्ये पहिला नियम बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? बैलाचा जो पार्ट पुढं असेल त्या पार्टवरती निकाल दिला जाईल. त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल? पुढं चाल दिली जाईल त्याला. सेमी फायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल? संगनमत नाही झालं तर चिठ्ठी टाकली जाईल, त्या गाडीला पुढे चाल दिली जाईल. त्याचबरोबर बाबा ह्यांनी गटाला सुद्धा बक्षीस ठेवलेले आहेत, काय सांगाल त्याच्याविषयी? गट पास केला बघा, आयोजकांचं म्हणजे पैसे कमवण्यासाठी हे मैदान नाहीच आहे. 5,000 प्रवेश फी आहे. त्यांनी गाडा मालक आणि मालकिनीसाठी पोशाख ठेवला आहे, म्हणजे सलवार कुर्ता आणि पैठणी प्लस फेटा. म्हणजे विचार करा, 5,000 रुपये प्रवेश फी जरी असली तरी 2,000 रुपये त्यालाच लागणार, म्हणजे तुम्ही 3,000 रुपये प्रवेश फी येतं, हे लक्षात घ्या. बरोबर. गटाला एखाद्या विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का, आणि त्या चालकावरती काय कारवाई केली जाईल? हे ओपनचं मोठं भव्य दिव्य मैदान आहे. ती गाडी बाद केली जाईल आणि त्या दिवसासाठी तो ड्रायव्हर बॅन केला जाईल. त्याचबरोबर सेमीफायनलला पण तोच निर्णय. त्याचबरोबर फायनल फेऱ्यामधील एखाद्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला किंवा काही गैरकृत्य केलं तर ती गाडी फायनलच्या निकालास पात्र राहील का? नाही, त्या गाडीला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का? काहीच दिलं जाणार नाही त्याला, फायनलचा निकाल नाही, बक्षीस बी मिळणार नाही त्याला. त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असेल? लॉबी टचचा निर्णय, एक बैलाचा पाय किंवा एक चाक पलीकडे केले की गाडी बाद केली जाईल. मित्रांनो, ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांचा जो लॉबी टचचा निर्णय आहे, याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा चकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. बरोबर. खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे, तिथं कशा पद्धतीची नियमावली असेल गटापासून ते फायनल पर्यंत? पट्टीच्या नियमावली अशी राहील की बैलाचा पाय किंवा सुट्टी मेकरचा पाय पुढं आला तर गाडी बाद केली जाईल. बरेच जण असा येऊन वाद घालतात की मी थांब म्हणत होतो, सुट्टी मेकर म्हणत होता थांब, मी आजवर पुढं आलो होतो, ते चालणार नाही. गाडी पाय पुढं आलं की गाडी बाद की बादच राहणार ती गाडी. बरं. त्याचबरोबर खाली झेंडापंच यांना काय सूचना असतील? झेंडापंचांच्या जोडीला एवढं मोठं मैदान आहे, तिथं स्वयंसेवक असणार आहेत का आयोजकांचे? स्वयंसेवक असणार आहेत ना. बरं. निकाल रेषेसमोर गर्दी कंट्रोल करण्यासाठी आयोजकांना तुम्ही काय सूचना केल्यात? हो, स्वयंसेवक राहणार आणि पोलिसांचा स्टाफ राहणार आहे. स्टाफ पण राहणार आहे. बरं. त्याचबरोबर या मैदानाच्या काही महत्त्वाच्या अपडेट असतील ह्या वेळोवेळी आपल्या मार्फत योग्य त्या वेळेस योग्य त्या दिवशी प्रसिद्ध केल्या जातील? हो, केले जातील. बरं. त्याचबरोबर डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल? पूर्ण दिवसभर. ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियमावली असेल? पुरावा आणायचा, त्याने बाबा ह्या गटात पळाला, त्या बैलाचा फोटो वगैरे आणला तरी चालतं. मित्रांनो, तुम्हाला या मैदानाच्या संदर्भामध्ये काही शंका असतील, काय अडचणी असतील तर तुम्ही थेट या मैदानाच्या संदर्भात जे बॅनर जाहीर करण्यात आले त्या बॅनरवरील आयोजकांशी संपर्क साधू शकता. मैदानाची पाहणी करायची असेल तर लोकेशन या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला कमेंटमध्ये पिन करून ठेवलेलं आहे. प्रत्यक्षात येऊन या मैदानाची पाहणी करू शकता. अजून बरेच दिवस आहेत, तर आपण काय आव्हान करताल बाबा? की सर्व गाडी मालकांनी ह्या जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि त्या गोष्टीचा लाभ घ्यावा. चालतंय. धन्यवाद बाबा. धन्यवाद. महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर विंगकर. मयूर शेठ, काय सांगाल? 2026
नवीन वर्षाच्या सुरुवातीचं भव्यदिव्य बक्षिसाची रक्कम असणारं आणि बक्षिसाची वस्तू असणारं मोठं भव्यदिव्य मैदान पुणे जिल्ह्यामध्ये संपन्न होतं आहे. तर आज मैदानाची पाहणी केली, आयोजकांशी चर्चा केली, काय सांगाल? सर्वप्रथम हे मैदान सवाई सर्जा म्हणून या जागृत देवस्थानी वीरचे जागृत देवस्थानी या देवाची यात्रा आणि या यात्रेचं निमित्त साधून हे मैदान घेण्यात आलेलं आहे. सवाई केसरी नावातच सवाई आहे, त्याच्यामुळं गाडीचा कलर आणि या देवाच्या गुलालाचा सुद्धा कलर आपण जर बघितला तर मी इतके वर्ष तुमची बाईट चालू आहे बाजूला जरा बसलो होतो, सगळं ऑब्झर्व केल्यानंतर सवाई केसरीचा अर्थ आणि या मैदानाचं एक चांगलं नाव या देवाच्या नावानं देण्यात आलेलं आहे. आणि त्याबद्दल बक्षिसांचा सुद्धा क्रम आणि बक्षिसाची रक्कम आपण जी म्हणत असतो, इथं 5,000 प्रवेश फी आणि गाडी असेल मला वाटतं 7 ते 8 लाखाची, त्यामुळे बक्षिसाचा 1% प्रवेश फी आपण दर ठिकाणी घेतो. परंतु इथं कुठलाही विचार केला नाही. आयोजकांनी त्यांचं एम्बेटेसर म्हणजे दुकानाची नावं आहेत, ते दुकानाच्या नावाने असेल हे मैदान देण्यात आलेलं आहे. आणि मैदानाचं आयोजन नियोजन चांगल्या पद्धतीनं करण्यात आलेलं आहे. मैदानाची फाटी असेल, आपल्याला जवळजवळ 800 फुटाचा पल्ला असेल, फाटीच्या आतमधलं अंतर असेल, चांगल्या पद्धतीचं फाटी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मैदानाचे आयोजक असतील त्यांनी आपल्याला बक्षीससुद्धा आता काही जणांची शंका होती की मैदान होईल का नाही, गाड्या येतील का नाही. गाड्या आताच आपल्याला या ठिकाणी दाखवायला नेल्या आहेत, त्याची आपल्याला पोचपावतीसुद्धा या ठिकाणी बाकीचे ट्रॅक्टर आहेत ती सुद्धा ह्याच्या बाईटद्वारे दिले जातील. त्या पद्धतीनं मैदानाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि फाटीचं या ठिकाणी नियोजन आयोजन जो गोटे बिटे होते ते सगळे या ठिकाणी काढलेले आहेत, पाणी मारून रोलर फिरवून. अजूनसुद्धा काही तांत्रिक अडचणी आहेत, या ठिकाणी अध्यक्ष असतील सगळ्यांनी त्यांना सांगितलेले आहेत, त्याच्यावरती संख्येचं निरसन करून त्या तांत्रिक अडचणीसुद्धा दूर करण्यात येतील आणि चांगल्या पद्धतीनं मैदान या ठिकाणी घेण्यात येईल. त्या पद्धतीनं मैदानाचं आयोजन नियोजन आहे. मैदानाची ऑनलाईन नोंद लवकरात लवकर सगळ्या बैलगाडी मालकांनी करून घ्यावी आणि स्विफ्ट गाडी आपल्या घरी न्यावी. आणि त्याचबरोबर जे बैलगाडी मालक म्हणून होते गटाला काय, परंतु गटालासुद्धा चांगल्या पद्धतीचं बक्षीस आपल्याला देण्यात येणार आहे. त्या पद्धतीने बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करून कमिटीला सहकार्य करायचं आहे. आयोजकांनी एवढं मोठं नियोजन केलं आहे, तर काय वाटतंय बैलगाडी शर्यत क्षेत्राने कशा पद्धतीने प्रतिसाद द्यायला हवा यांना? बैलगाडी क्षेत्रातील मला वाटतं की मोठ्या रकमेची बरीच मैदान होतात, परंतु पहिली 7च बक्षिसं ठेवतात. परंतु इथं क्वार्टर फायनलसुद्धा आहे, मेगा फायनलसुद्धा आहे, गटालासुद्धा मान सन्मान आहे. त्याच्यामुळे इथं फक्त 7 जण 8 जण बैलगाडी मालक फायनलला पात्र होणार नाहीत, किती जण गोलालाच पात्र होणार आहेत याचासुद्धा बैलगाडी मालकांनी विचार करा. जे आपण प्रवेश फी भरलेली ती प्रवेश फीसुद्धा आपल्याला गट निघाल्यानंतर माघारी भेटू शकते. यासाठी सगळ्या बैलगाडी मालकांनी आपल्या जेवढ्या लवकर नोंद करून कमिटीला सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करायचं. चालतंय, धन्यवाद. धन्यवाद.